मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 1 महिना पूर्ण होते. मात्र त्याच्यामधील 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता. मात्र विष्णू चाटेला आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि हजर करण्यामध्ये जे की आरोपींचे वकील आहेत ते माझ्यासोबत आहेत, राहुल मुंडे असतील, शेख साहेब असतील आणि आणखी काही तिथे सहकारी आहेत. नेमकी युक्तिवादाच्या दरम्यान आतमध्ये काय घडलं हे जाणून घेणार आहे. काय आज विष्णू चाटे यांना हजर करण्यात आलं होतं, काय युक्तिवाद झाला, काय मुद्दे मांडले? नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन शेप. आम्ही सर्व ॲडव्होकेट राहुल मुंडे साहेब, आमचे चौरे साहेब, आमचे चामनर साहेब, नागरभोज साहेब, आम्ही सर्वजण विष्णू महादेव चाटे यांचं वकील म्हणून आम्ही मान्यवर न्यायालयात काम पाहतो. आज मान्यवर न्यायालयासमोर जी काही कागदपत्र पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आले आरोपीला हजर करताना, त्यावेळी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेली कागदपत्र तसेच आमच्या वतीनं जे काही मान्यवर न्यायालयासमोर सबमिशन करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयानं आलेले कागदपत्र पाहून आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश केला आहे. नक्कीच काय युक्तिवाद झाला आतमध्ये आपण बघू शकतो की काही वेळा ती सुनावणी होती आणि युक्तिवाद देखील पाहायला मिळाला. मात्र काय मुद्दे मांडले तुम्ही त्याच्यावरती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली? नाही, काय मागच्या 24 दिवसापासून विष्णू महादेव चाटे हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आज 24 दिवस हा परिपूर्ण PCR या आरोपीस मान्यवर न्यायालयाकडनं देण्यात आलेला होता. झालेला PCR आणि आजची रिमांड यादी हे पाहून मान्यवर न्यायालयाने आज त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश केला. किती दिवसाची न्यायालयीन कोठडी असणार आहे? त्याचबरोबर आपण बघू शकतो की याच विष्णू चाटेचा देखील कट कारस्थान असल्या प्रकरण देखील खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. कसं समजून सांगा जरा. आता जो काही न्यायालयीन कोठडीत जे पाठवलेलं आहे, तर न्यायालयीन जी कस्टडी असते ही मान्यवर न्यायालयाकडनं 14 दिवसाकरिता देण्यात आलेली असते आणि आज न्यायालयीन कोठडीत जे काही खंडणीचा त्यांच्यावरती आरोप ठेवला आहे त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. आता आम्ही विष्णू महादेव चाटे यांच्या वतीनं वकील म्हणून त्यांचा जामीनचा अर्ज मान्यवर न्यायालयासमोर दाखल करण्यासाठी आता पात्र झालो आहोत. नक्कीच तुम्ही देखील आपल्यासोबत राहुल मुंडे आहेत, तुम्ही देखील काम बघताय. आपण बघू शकतो की वेगवेगळ्या घटना आहेत, 2 घटना आहेत, खंडणी आणि खुनाचा गुन्हा. की विष्णू चाटेचा दोन्ही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. तुम्ही आरोपीचे वकील आहेत. आर्ग्युमेंट करताना काय काय तुम्ही मुद्दे तिथे पटवून दिले न्यायालयाला? त्याचबरोबर 14 दिवसाची आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अर्ज जामिनासाठी तुम्ही केलाय का? आणि त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यावरती त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली? सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे म्हटला सहभाग आहे, सहभाग दर्शवणारा एकही कागदपत्री पुरावा न्यायालयासमोर आजपर्यंतच्या कुठल्याही तपासामध्ये आलेला नाही. त्यामुळे त्यांचा सहभाग आहे असं आपल्याला या स्टेजला तरी म्हणता येणार नाही. प्रकरण जे आहे ते तपासामध्ये आहे. तपास होऊ द्या. तपास आता एक्स्टॉर्शन जे आहे खंडणीचं प्रकरण, त्या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो पूर्ण झाला जवळपास. कारण पूर्ण तपास झाला नसता तर पोलीस प्रशासनाने स्वतःहून या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मागितली नसते. त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार देखील म्हणण्यात येतं की ज्या मोबाईलवरनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराड यांनी संभाषण केलं होतं तो मोबाईल देखील अद्यापर्यंत जप्त केला नाही असं देखील माहिती समोर येते. नक्की तो मोबाईल जप्त केला कारण व्हॉइस सॅम्पल देखील पाठवण्यात आले होते. व्हॉइस सॅम्पल घेतल्याबद्दल पोलीस प्रशासनाने त्यांच्या कागदामध्ये नमूद केलं आहे. मोबाईलबद्दल मात्र त्यांनी माहिती काही पूर्णतः कोर्टासमोर मांडलेली नव्हती. आणि राहिला विषय त्यांचा जो मुद्दा आहे की या मोबाईलवरनं, या डिव्हाइसवरनं एका फिर्यादीला जो आहे त्या एक XYZ पर्सनने संभाषण झाले. जर त्या फक्त कॉलचा जर विषय असेल तर कॉल झालाय किंवा कसं आणि कॉल किती वेळ झालाय यासाठी जे आहे ते त्या फिर्यादीचा मोबाईल या अगोदरच पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यावरून ते दिसून येईल. त्याचबरोबर टेक्निकली जर विचार केला तर त्या जी निगडीत कंपनी असेल, त्या मोबाईलची असेल किंवा त्या सिम कार्डची, त्या कंपनीकडनं त्यांना CDR घेता येईल. त्यावरून त्यांना ती गोष्ट आहे ती स्पष्ट करता येईल. मोबाईल वगैरे जप्त केलाय का? मोबाईल जप्तीबद्दल या प्रकरणामध्ये जे आहे ते पोलिसांनी स्पष्टीकरण त्यामध्ये दिलेलं आहे. नक्कीच. आता जामीन कधी मांडणार आहात तुम्ही? आपण बघू शकतो उद्या शनिवार रविवार आहे. मग जामिनीचं कसं तुम्ही प्रोसिजर करणार आहे? तर जामीन कधी मांडली जाणार आहे? आता 2 दिवस उद्या परवा न्यायालयाला सुट्ट्या आहेत. त्यामुळं आता आम्ही सर्व आमची जी टीम आहे आम्ही सर्वजण आता तो जामीन करिता जो काही अर्ज दाखल करायचा आहे तो अर्ज आम्ही आता तयार करणार आणि आम्ही पुढील आठवड्यामध्ये या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू महादेव चाटे यांचा जामीन अर्ज दाखल करणार आहोत. नक्कीच हे आरोपींचे वकील होते आणि एकंदरीत पाहायला गेलं तरी विष्णू चाटेंवरती जो 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणीचा आरोप आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सिद्ध झालेला नाही. ते प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रविष्ट आहे.
येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण बघू शकतो, आज जो युक्तिवाद झाला, या युक्तिवादाच्या दरम्यान 23 दिवसाची जी आहे ती पोलीस कस्टडी त्यांना सुनावण्यात आली होती. तो कार्यकाळ संपल्यामुळे आता पुढे त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आलेली आहे. त्यांचा जामीन अर्ज जे आहे तो आम्ही 2 दिवसात करणार असल्याचं देखील या संपूर्ण मंडळींनी आणि वकिलांनी देखील मुंडे आहेत, सेफ आहेत, त्यांनी केलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय समोर होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई तर्फे योगेश काशीद, बीड, केज. थँक्यू.